पेपोचं उत्पादन कसं वाढवावं, म्हणजे आपल्या टरबूजाचं उत्पादन कसं वाढवावं, वॉटरमेलन शेतकरी आपापले प्रयत्न करत असतात आणि त्यांना वजन वाढवणं आणि त्याला मार्केटमध्ये चांगला भाव मिळणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. असेच आपण एका टरबूजाच्या शेतीमध्ये आलेलो आहोत, जिथं आपण शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि काही त्यांच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर काही थोडंसं बुरशीजन्य आणि बॅक्टेरियल डिसीजेस जे त्यांचा स्प्रेड आहे थोडासा. आता आपल्याला त्याच्यावरही कंट्रोल करायचा आणि त्याच्यासोबत जे फळ आहे, फळाची जी वाढ आहे ती जास्त करायची आणि वजन वाढवायचं आहे. तर याच्यासाठी आपण एक छोटीशी ट्रीटमेंट घेणार आहोत आणि 10-12 दिवसामध्ये वापस आपण याचा रिझल्ट बघायला येऊ. तर आपण हे ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर फळाची साईज आपण घेऊ, फळाचं वजन आपण घेऊयात आणि ज्या वेलीचं आपण फळ काढणार त्याच वेलीचं फळ आपण 10 दिवसानंतर परत मोजूयात त्याचं वजन किती वाढलेलं आहे. तर योगेश म्हस्के साहेब शेतकऱ्यांसोबत याची चर्चाही करतील आणि सोबत काय काय बूस्टर्स याला द्यायचेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण यांना बूस्ट देऊ जेणेकरून फळाचं साईजसुद्धा वाढेल आणि त्याचं वजनसुद्धा वाढेल. आणि सोबत जे ह्या चेंजिंग मोसममध्ये जे आपले बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियल डिसीजेस जे स्प्रेड होतात त्यांच्याविषयी पण आपण चर्चा करूयात. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तो प्लॉट ऑलरेडी डिस्टर्ब आहे. त्याच्यामध्ये बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा अटॅक झालेला आहे. आपण भरपूरशा ठिकाणी बघा वेलीवरती पानं खराब झालेली आहे. आता हा जो अटॅक दिसता अँथ्रॅक्नोज नावाची बुरशी आहे याच्यावरती. ही जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल इन्स्पेक्शनमध्ये मोडते. तर ह्या बुरशीवर कंट्रोल करून आपल्याला आता या बागेमध्ये एक 45 दिवस झाले त्या टरबूजाच्या प्लॉटला. याची साईज बघायची आणि पुढची साईज वाढवण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट द्यायची. तर आपण एक चॅलेंजिंग व्हिडिओ तयार करत आहोत हा, की ज्याच्यामध्ये आता आपण ही साईज मोजू आणि पुढच्या एक 8-10 दिवसामध्ये काय याच्यामध्ये ग्रोथ दिसते. कारण आपण हे जे फंगल इन्स्पेक्शन बॅक्टेरियल जे इन्स्पेक्शन झालेलं आहे याच्यावरती आपण त्यांना स्प्रे वगैरे देतो आहे. आज हे रिकव्हरी करत करत आपल्याला फळाची पण साईज द्यायची आहे. तर हे प्लॉट ऑलरेडी डिस्टर्ब आहे. आता याच्यामध्ये कशी ग्रोथ घेता येईल आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. तर आपण याचा आता वेट करू आणि बघू आपण पुढच्या याच्यात दाखवू परत. काका, कोणत्याही वेलाचं तुम्हाला जे वाटतं ना की जे व्यवस्थित होऊ शकत नाही अशा ठिकाणचं एक फळ तुम्ही काढा आणि त्याचं आपण वजन करूयात. तोडायचं नाही, जागेवरच ठेवायचं. हा, जागेवर आपण त्याचं वेट करूयात, तोडायची गरज नाही आहे. कोणतं घ्यायचं घेऊ का आता आपण एका ठिकाणी एका वेलाचं फळ घेऊ आणि त्याचं वजन करूयात. आता ह्या फळाचं वजन जवळजवळ 2 किलो आहे. 1890. याचं वजन 1900. 1890 म्हणजे जवळजवळ हे 2 किलोच्या आसपासचं हे फळ आहे. ठीक आहे. तर आता आपण हे फळ आपण ज्या ठिकाणाहून याच्यामध्ये आलेलो आहोत, चिंचेच्या झाडाच्या जवळचं फळ आहे हे आणि पहिल्याच लाईनमधलं आहे. तर आपण 15 दिवसानंतर ज्यावेळेस आपण याचं ट्रीटमेंटच्या नंतर वजन घेऊ तर आपण बिलकुल ह्याच फळाचं वजन वापस आपण घेऊ आणि त्याच्यासोबत अजून 5-10 फळांचं वजन घेऊ. कारण कसं आहे, एकाच फळाचं वजन घेण्यापेक्षा आपल्याला सगळीकडे ग्रोथ दिसली पाहिजे. अजून एखाद्या मोठ्या फळाचं आपण घ्यायचं वजन किंवा छोट्या. हा, एक मोठ्या साईजचं याच्यापेक्षा अजून एक छोट्या आणि एका मोठ्याचं घेऊयात. ह्याच लाईन मध्ये घेऊ सर. हे बघा त्याच्यापेक्षा थोडी साईज मोठी आहे. हे थोडंसं मोठ्या साईजचं वजन घेतो आपण. अडीच किलो आहे सर. याचं वजन आहे 2.5 किलो. त्याच लाईनमध्ये आहे. आता आपण एका छोटा फळाचं, तिथंच एक बाजूला छोटं फळ आहे त्याचं पण आपण वजन घेऊयात. थोडं छोटं आहे. 1 किलो आहे सर. 1 किलोच्या आसपास.
म्हणजे एक किलो, 2 किलो आणि 2.5 किलो अशा आपण 3 फळांचं वजन घेतलेलं आहे. हो. आणि आज आपण मग त्यांना कोणत्या प्रकारची ड्रीपमधून आपण ट्रीटमेंट देणार आहोत, जेणेकरून फळाचं वजन आणि साईज दोन्हीही वाढेल, याविषयी आपण जाणून घेऊयात. आज शेतकरी मित्रांनो, आपण आता 2 ते 3 टाईपची फळं आहे या याच्यामध्ये टरबुजाच्या प्लॉटमध्ये. एक आपल्याला 1 किलोपर्यंत मिळालं, एक 2 किलोपर्यंत आणि दुसरं 2.5 किलोपर्यंत. तर आपल्याला आता ह्या साईजमध्ये फरक करायचा आहे, याचं वेट वाढवायचं आहे. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये 10 तारखेला आपण दुसरा व्हिडिओ काढू. त्याच्यामध्ये यांना आपण आता त्या वेट वाढण्यासाठी आणि वेलाची ग्रोथ होण्यासाठी जे आता त्यांना वरती ते बॅक्टेरियल जे इन्स्पेक्शन झाले त्याचे स्प्रे दिलेलेच आहे आपण. त्याचसोबत फळाची वेट वाढण्यासाठी आपल्याला त्यांना ड्रीपमधून 1261 सोबत आपल्याला पिकअप जादू जे आपण मोसंबीच्या प्लॉटमध्ये मागच्या वेळी दिलं होतं, ज्या मोसंबीमध्ये आपण 100 ग्रामची मोसंबी 200 ग्रामवर आणि फळांची संख्या 1000 ते 1500 झाडावर होती. शरदराव राटगावकर यांच्या प्लॉटमध्ये आपण ती एक्सपेरिमेंट केलं होतं. तसंच माने सर नाणेगाव यांच्या पण प्लॉटमध्ये आपण त्या प्रोडक्टद्वारे त्यांना साईज दिली होती. तसंच आज आपण टरबुजावर फर्स्ट टाईम हा व्हिडिओ करतोय किंवा फर्स्ट टाईम आपण हे रिझल्ट घेतोय. तर बघू आपल्याला याच्यामध्ये किती यश येतंय. शेतकरी मित्रांनो, पुढच्या 10 तारखेला आपण याचं जे वजन वाढेल ते आपण ते 10 तारखेला दाखवू आणि परत 10 तारखेला या व्हिडिओमध्ये भेटू. याच्यामध्ये थोडेसे बुरशीजन्य आणि बॅक्टेरियल डिसीजेस सुद्धा दिसत आहेत. हो हो तर याच्यावर काही स्प्रे वगैरे मारल्यानंतर आपण याला कंट्रोल करू शकतो. हो हो. तर त्याच्याविषयी आपण काय करणार आहोत? नाही, आता हे तर spray जसं ह्या प्रकारचे काही बुरशीजन्य दिसत आहेत. याला आपण ठीक सर आहे. स्प्रे दिलेले आहे 2. हम्म. याच्यामध्ये यांना एक 4-5 दिवसामध्ये याच्यामध्ये ग्रो झालेलं दिसेल, याच्यामध्ये चांगली ॲक्टिव्हिटीज दिसेल आणि मग एक 4-5 दिवसानंतर मध्ये आपण थोडंसं वरच्या स्प्रेसाठी येऊ. आपण बाकी काही देणार नाही त्यांना त्यावेळेस, पण ही रिकव्हरी मिळते की नाही ते बघण्यासाठी आपण येऊ. चालेल. धन्यवाद शेतकरी. तर काका, आपण भेटूयात मग हा, चालेल. 15 दिवसानंतर. आपण याचं परत वजन हो, करूयात. हो, चालेल. आता याला तुम्ही ड्रीपद्वारे सोडा. औषध धन्यवाद. हां, जय- हे जय. सोडायचं कसं?